नागपूर हिंसाचार प्रकरणामधील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। सर्व आरोपींना कोर्टाने दिली होती 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। नागपूरमध्ये मशिदींच्या बाहेर सुरक्षित वाढ, रमजान त्यामध्ये शुक्रवार म्हणजे जुम्मा असल्यामुळे पोलिसांकडून खबरदारी। नागपूरमधल्या हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। पोलिसांनी जवळपास 378 अश्रुधुराचे गोळे डागल्याची माहिती। नागपूरमधल्या हिंसाचारापूर्वी काही तरुणांनी रेकी केल्याचा संशय। तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। संचारबंदीमुळे मध्य नागपूरमधल्या बाजारपेठा बंद। गेल्या 3 दिवसांमध्ये सुमारे 400 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज। महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, इतवारी या सगळ्या भागामध्ये नागपूरमधील महत्त्वाच्या बाजारपेठा। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल। खुलताबाद परिसराची केली पाहणी। जालना, परभणी, नांदेडमधल्या हालचालींवरती लक्ष। नागपूर हिंसाचाराच्या नंतर छावा सिनेमावरती बंदी घालण्याची मागणी। नागपूरमधल्या राड्याला छावा कारण झाल्याचा आरोप करत मौलानांची अमित शहा यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। नागपूरमधल्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून समितीची स्थापना। समिती दंगलग्रस्त भागामध्ये जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहे। माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचाही समावेश। नागपूरमध्ये महिला पोलिसांवरती हात उचलणाऱ्यांचे हात छाटा। उद्धव ठाकरेंची मागणी। तर दंगल कोणी घडवली हा संशोधनाचा विषय आहे, ठाकरेंचं वक्तव्य। औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक। कोणत्याही मुस्लिमानं औरंगजेबासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न करू नये, रामदास आठवलेंचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीला रामगिरी महाराज यांचं समर्थन। अत्याचार करणाऱ्याची कबर काढायची की नाही हा सरकारचा अधिकार आहे, मात्र हिंदुत्ववादी संघटनांची मागणी उचित, रामगिरी महाराजांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढची सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये घेतली जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय झालाय। पुढची सुनावणी 26 मार्चला। प्रशांत कोरेटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव। आज होणार तातडीची सुनावणी। धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। करुणा मुंडेंच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंचं आव्हान। पुण्यामधील स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळामध्ये सुद्धा पडसाद। प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे विधिमंडळामध्ये कारवाईचं उत्तर, त्यामुळे पुण्यामधल्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या। दिशा सालियांवरती आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्य आणि आदित्यच्या अंगरक्षकानं सामूहिक बलात्कार केला। दिशा सालियांच्या वकिलांचा खळबळजनक दावा। नवल वाटलं की मागील 2 विधानसभा अधिवेशनांमध्ये हे प्रकरण आलं कसं नाही, या घटनेमध्ये आणि प्रकरणाशी आमचा संबंध नाही। दिशा सालियन प्रकरणावरती उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका। मागच्या 5 वर्षांपासून बदनामीचा विरोधकांचा प्रयत्न। दिशा सालियन प्रकरणावरती आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंनी न्यायालयामध्ये सगळं काही सांगावं। 8 जानेवारीला कुठे होता तेही सांगावं, नितेश राणेंची मागणी। शिवसेना प्रमुखांच्या नातवावरती बलात्काराचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे। पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांनी पुरावे नष्ट केले का, रामदास कदम यांची प्रतिक्रिया। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातंय। एसआयटीनं 2 वेळा तपास करून सुद्धा काहीही सापडलेलं नाही। 5 वर्षांच्या नंतर दिशाच्या वडिलांनी हा मुद्दा का उपस्थित केला, वैभव नाईकांचा सवाल। या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा समावेश असेल असं वाटत नाही, मात्र दिशाच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीवरती निपक्षपातीपणे चर्चा व्हायला हवी आणि चौकशी व्हायला हवी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड। आज नव्या आमदारांचा शपथविधी होणार आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी आमची ना नाही, मात्र आर्थिक परिस्थिती बघून आम्ही घोषणा करू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार, तर 2री, 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रम असेल। राज्यामधील सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे होणार। मे महिन्यामध्ये सुट्टी, जून पासून पुन्हा एकदा शाळा। विधान परिषदेमध्ये मंत्री दादा भुसेंची माहिती।
विधान परिषदेमध्ये माथाडी कामगार विधेयक मंजूर. कायद्यामध्ये कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींच्या संदर्भातलं हे विधेयक मंजूर झालंय. मालेगाव स्फोटामधील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद. सरसंघचालकांना मुंबईत आणण्याचे परमवीर सिंहांनी आदेश दिलेले. आदेश मानण्यासाठी नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. परमवीर सिंहांवरती ॲडव्होकेट सांगळे यांचे गंभीर आरोप. 23 मार्चला मुंबईच्या प्रभादेवीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होतीये. पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणारे 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती. राज्यामधल्या सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणार. बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते? अनधिकृत इमारतींवरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची हायकोर्टाकडून खरडपट्टी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3,361 कोटी जमा खर्चाचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ नाही. थकबाकी भरा नाहीतर एप्रिलमध्ये पाणीपुरवठा बंद करणार. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना इशारा. आतापर्यंत 127 कोटी रुपयांची वसुली, 225 कोटींच्या वसुलीचं लक्ष्य. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14ला मुंबई IITची मान्यता. त्यामुळे लवकरच बदलापूरकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होईल. माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय रोपवे कार्यक्रमाच्या अंतर्गत नेरळ ते माथेरान 12 किलोमीटर लांबीच्या रोपवेची निर्मिती होणार आहे. नाशिक HALच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला जातोय. ओझर इथल्या प्रकल्पामध्ये निर्माण झालेलं पहिलं तेजस लढाऊ विमान एप्रिलमध्ये भरारी घेणार आहे. हे विमान भारतीय वायुसेनेला सुपूर्द केलं जाईल. मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवेल. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या. मध्य रेल्वेकडून मुंबईतल्या परळ स्थानकाचा कायापालट. अमृत भारत स्टेशनच्या योजनेअंतर्गत स्थानकामध्ये नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन. येत्या 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ. आतापर्यंत 18 लाख वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज. मुंबई विद्यापीठाच्या मार्फत सर्व शैक्षणिक विभागांसाठी रँकिंग फ्रेमवर्क. रँकिंगच्या निकषांच्या नुसार सर्वोत्कृष्ट विभागाला 5 ते 25 लाखांचं संशोधन अनुदान, पुरस्कार, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिलं जाईल. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअप नंबर आणला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कांदिवलीमधल्या ग्रोवेल मॉलला टाळं लागणार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई योग्यच आहे. हायकोर्टाचं निरीक्षण. ग्रोवेल्स मॉलचं बांधकाम करत असताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलण्यात आल्याचा आरोप. मुंबई पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना तर रायगडमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला खिंडार. बारामतीच्या माजी जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा पालघर वसई विरार दौरा. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरती दिला भर. बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी मुलासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसद परिसरामधल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये या दोघांची भेट झाली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता आमिर खानची भेट. सदिच्छा भेट घेतल्याची शेलार यांची माहिती. न्यू इंडिया बँक घोटाळ्याच्या प्रकरणी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येणार आहे. पॉलिग्राफी चाचणीमध्ये विशेष माहिती मिळाली नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचा निर्णय. 122 कोटींच्या अपहाराच्या प्रकरणी मेहता हा मुख्य आरोपी आहे. छावा चित्रपटाच्या इंटरनेटवरती 1818 बेकायदा लिंक आहेत. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल. गोहत्येच्या संदर्भामध्ये वारंवार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरती आरोपींवरती यापुढच्या काळामध्ये मकोकाच्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा. जेजुरी नगर परिषदेकडून वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून शहरभर फिरतायत. नागपूरवरून भंडाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाची धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघाताच्या नंतर वाहन चालकानं पळ काढलाय. लोणावळ्यामधल्या लोहगड परिसरामध्ये बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला. या तरुणीची हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.
यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय, वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये 16 कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ती ईडीकडून जप्त. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरनं केला गैरव्यवहार. वसईच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयामधील डॉक्टर अंजुम शेख याला सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. पालघरमध्ये वीज ग्राहकाला 2 लाखांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला अटक. लाच न दिल्यास 4 लाखांचा दंड ठोठावण्याची धमकी दिली होती. नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण. हॉटेल समोरच्या पानटपरी चालकाकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यामुळे जाब विचारला असता मारहाण. सोलापूरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल. आरोपी ओमकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्याने पोलिसांवरती हल्ला केलाय. रायगडवरती पाय घसरून पडल्यामुळे 64 वर्षीय भीमराव घायवन यांचा मृत्यू झालाय. पुण्याच्या उरळी कांचनमधील घायवन हे पर्यटनासाठी रायगडावरती गेले होते. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलं. टेम्पोला चालकानंच आग लावल्याचं तपासामधून निष्पन्न झालंय. 14 जणांचा मृत्यू झालाय. पालघरमधील मनोर वन विभागाच्या तामसईतील लाकूड डेपोला आग लागली. अज्ञातांकडून लाकूड डेपोला आग लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती. वर्ध्याच्या जाम हिंगणघाट मार्गावरती रस्त्यालगतच्या झाडांना आग लागली. अग्निशमन दलानं त्वरित आगीवरती नियंत्रण मिळवलंय. नागपूरच्या हिंगणा तालुक्यामधल्या गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. 15 ते 20 कुत्र्यांनी हर्षिता चौधरीवरती हल्ला केला. जालन्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीने केक कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडच्या 2 तलवारी जप्त केल्या आहेत. कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य कृषी महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम देण्यात आलंय. त्यामुळे जलतारा प्रकल्पावरती परिणाम होण्याची शक्यता. लातूरच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर रायगडमध्ये मुसळधार पावसासह गारपीट. अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यामध्येच पाणी टंचाई. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरती पाणी टंचाई. पुण्यामधील साईभक्त गरुडकर परिवाराकडून साईंच्या चरणी सुवर्ण हाराचं दान. 55 ग्रॅम वजनाचा हा हार असून त्याची किंमत 5,40,000. रायगडावरती सरदार शमशेर बहादर खंडेराव बर्गे यांचा शौर्य दिवस साजरा. कार्यक्रमाला 300 मावळ्यांच्या घराण्यांची उपस्थिती. सोन्याच्या दरानं गाठला नवा उच्चांक. 24 कॅरेट सोन्याची 1 तोळ्याची किंमत 90,000च्या पुढे. चांदीने सुद्धा 1 लाख रुपयांचा टप्पा पार केलाय. आजपासून बंगळुरूमध्ये आरएसएसची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यामध्ये बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार. दिल्ली विधानसभेतील पराभवाच्या नंतर आम आदमी पक्षाची आज महत्त्वाची बैठक. केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवरती खटला. उलट तपासणीसाठी संपूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केल्यामुळे पुढील सुनावणी 7 एप्रिलला. एनडीएच्या सर्व खासदारांना आज सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. अर्थसंकल्पामधल्या मागण्यांवरती चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला. मध्य अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये आगीमुळे 18,518 एकर जमीन उद्ध्वस्त. आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू. नळावरती पाणी भरण्यावरून वाद. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या 2 भाच्यांचा एकमेकांवरती गोळीबार. एकाचा मृत्यू. कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री शर्माचा घटस्फोट मंजूर केलाय. 2020 त्यांनी लग्न केलं होतं. 6 एप्रिलला कोलकाता आणि लखनौ संघामध्ये होणारा सामना कोलकात्याच्या ऐवजी गुवाहाटीमध्ये होईल. सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकामध्ये बदल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.